महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। आपणा सर्वांना माहिती असेलच की 5 तारखेला 5 वाजता प्रचार हा संपलेला आहे। निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी घोषित केलेलं होतं, तरीसुद्धा भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी उमरोली गणातील, पूर्वीच्या उमरोली गणातील आणि आत्ताच्या माणगाव तर्फे वरेडी ह्या गणातील ग्रामपंचायत दहिली तर्फे वरेडी गावातील बिरदोला या ठिकाणी रात्री 12 वाजता 1 वाजता काही बाहेरचे लोक, हे अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक असे या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी निदर्शनास त्या ठिकाणी आले आणि जास्त प्रमाणात ते गावामध्ये फेऱ्या मारत होते। आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या काही शिवसैनिकांनी त्यांना प्रश्न विचारले असता की आपण आमच्या गावामध्ये एवढ्या रात्री काय करता, तर त्या ठिकाणी त्यांना धक्काबुक्की केली असताना त्या ठिकाणी किरकोळ हाणामारीचा प्रकार त्या ठिकाणी घडला। आणि त्याप्रमाणे मी या ठिकाणी निश्चितपणे सांगेल की हे आचारसंहितेचं उल्लंघन त्या ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। पोलिसांनी काही दखल घेतली का? आपण कोणाची नावे पोलीस स्टेशनला दिलेली आहेत का? काय झालं? ही घटना ज्यावेळेस रात्री 1-2च्या सुमारास घडली त्यावेळेस नेरळ पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः गेलो होतो। त्या ठिकाणी ते भाजपाचे कार्यकर्ते होते आणि आमचे शिवसैनिकसुद्धा त्या ठिकाणी होते। परंतु भाजपाचे नेते आणि उमेदवारांचे पती किशोर ठाकरे आणि नेते किरण ठाकरे ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला उपस्थित होते। मी स्वतः शिवसेनेच्या वतीने उपस्थित होतो आणि काही लोकांच्या मध्यस्थीने आम्ही तो त्या ठिकाणी वाद मिटवला। परंतु हा प्रकार चुकीचा असून मी त्याचा निषेध करतो, कारण रात्री अपरात्री बाहेरच्या लोकांनी कुठल्या गावामध्ये येणं हे चुकीचं असून त्या ठिकाणी आमच्या माई भगिनी असतात, लहान मुली असतात, चोरीची घटना उद्भवू शकते किंवा कुठली वाईट प्रकार घडू शकतो। म्हणून ह्या गोष्टी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी टाळाव्यात असं या ठिकाणी मी नमूद करतो। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।